इथे कशी काय? किती वर्षांनी यार. इथेच असते रे मी. म्हटलं आज भेटावं तुला. अगो हो, पण पण किती वर्षांनी भेटतो ना यार आपण. 4 वर्ष. विसरलायस तू मला. छे ग, तसं काही नाहीये. बर ते सगळं सोड. कशी आहेस तू? माझं सोड रे. तू कसा आहेस आणि तुझं काय चाललंय? माझं काय, वही पुरानी कहाणी. वही कलम, वही कागज. अजूनही लेखनच का? ते कधी सुटलंय का? चालू आहे धडपड. घरच्यांचा विरोध आहे नेहमीप्रमाणेच. चालायचंच. मला ना भूक लागली. तू काय खाणार का? ते तुझं नेहमीच आहे रे. ते सोड. मी काय विचारत होते, एकटाच असतोस? हो, म्हणजे 2 वर्ष होतील आता. अच्छा. मग मला काय वाटतंय, आता आपण भेटलो ना, मग सोबतच राहू. म्हणजे काय वाटतंय तुला? राहू की सोबत, पण सोबत सोबत म्हणजे सोबत. हो. म्हणजे कसं? अरे जसे आधी राहायचो तसेच. हा, ठरलं तर मग बेस्ट आहे. हो हो, पण त्याआधी इथला सगळा पसारा आवर. किती धूळ आहे रे. थोडं तरी लक्ष दे. खरंच ग. हे तुला आठवतंय का? हा बघ, म्हणजे तुला आठवत असेल तर मी माळ्यावर काहीतरी शोधायला म्हणून गेलो आणि माळ्यावरची सगळी धूळ तुझ्या अंगावरती पडली. कसली चिडली होती सर तू माझ्यावर. काहीतरी नाही, पुस्तक शोधत होतास तू आणि माझ्या अंगावर धूळ पडली. हा बरोबर, पुस्तक शोधत असेल मी. 4 वर्षांपासून हेच करतोस ना. ए, उठ 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 उठ. अरे अरे हो, काय झालंय? अगं मला माझ्या स्टोरीचा स्टार्ट सुचलाय. कुठल्या स्टोरीचा आणि कसला स्टार्ट? अगं कसला स्टार्ट काय, मला माझ्या पुस्तकाच्या स्टोरीसाठी स्टार्ट सुचलाय. ओ. फायनली. हा तर ऐक. तर स्टोरी ना एका माणसाची आणि म्हणजे त्याला ना व्हायोलिनिस्ट व्हायचं असतं आणि व्हायोलिन बद्दल ना तो प्रचंड पॅशनेट असतो, पण ना त्याला कामच मिळत नसतं. म्हणजे एकंदरीत आपण त्याचा स्ट्रगल दाखवायचा. म्हणजे रेकग्निशन मिळण्याची तळमळ, अप्रिशिएशनची भूक, हे सगळं दाखवायचं. मस्त. इंटरेस्टिंग आहे. हा, आज ना खूप भारी वाटतंय. फायनली स्टार्ट सुचलाय. इसी बात पे तेरा गाना हो जाए यार. मी? हो, बऱ्याच वर्षात तू गायली नाहीस. कमॉन. अरे पण मी एकटी कशी गाणार? एक काम करू, आपण एकत्र गाऊ. हे ते गाणं बिणं सुटलं आता. तू गा. असं काही नसतं अरे निषाद. तू परत सुरू कर. माझं सोड यार, मला तुझं गाणं ऐकायचं. कमॉन यार प्लीज. निषाद, मला नाही गाता येणार. खा भाऊ.
मीड असा सुचतोय की तो व्हायोलिनिस्ट ना बराच नावरूपात आलाय, म्हणजे फेमस झालाय. पण सॉफ्टवेअर इन्स्ट्रुमेंट्स आल्यामुळे किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेड झाल्यामुळे ना लाईव्ह इन्स्ट्रुमेंटची गरज कमी होत चालली आणि त्याला काम मिळणं कमी झालंय. पण त्याला काम कमी मिळतंय किंवा त्याला पैसे कमी मिळत आहेत या सगळ्या गोष्टींपेक्षा ना त्याला कोणी ॲप्रिशिएटच करत नाही याचं दुःख त्याला जास्त आहे. तिची ॲप्रिशिएशनची भूक आहे ना, ती भूक आपण दाखवू. छान सुचलंय. मी ना कॉफी करतो. कॉफी. मी कधी कॉफी घेईन का? अरे हो, विसरलोच. आता सगळं व्यवस्थित होतंय. 31 तारखेच्या आत काम पूर्ण होईल. येस, आय कॅन डू दिस. निशाद, कितीतरी दिवसांपासून बघतीये मी, तू सारखं सारखं 31 डिसेंबर करतोस. नक्की काय आहे 31 डिसेंबरला? नाही बोलायचं मला त्याविषयी. अरे सांग तरी. नाही बोलायचंय मला. चिडतोयस का? अगं काय सांगू तुला मी. तुला माहिती बाबांचा या सगळ्या लेखनाला विरोधी आणि त्यांचं असं म्हणणं मी त्यांचा आता बिझनेस सांभाळला. आणि आता त्यांची अशी अट आहे की मी 31 डिसेंबरच्या आत एक स्टोरी लिहावी आणि त्याला पब्लिशर आणून दाखवा. आणि तसं जर मी करू शकलो तरच मी लेखन कंटिन्यू करू शकतो. आणि तसं जर मी नाही करू शकलो तसं जर मी नाही करू शकलो तर ते सांगतील तसं मला ऐकावं लागेल. म्हणजेच काय, हे लेखन वगैरे सगळं आहे ना सोडावं लागेल. पण आता तसं होणार नाहीये. स्टोरी फायनल झालीये, स्टार्ट सुचलाय, मिड पर्यंत आलोय, एंड सुचेलच की. 31 डिसेंबरच्या टार्गेट कंप्लीट होईल. बरं ते सगळं सोड. मी काय म्हणतो, आता सगळं सुरळीत होतंय. आता तरी गाशील. निशाद, मी सांगितलं ना. यार कमोन यार, प्लीज प्लीज. बरं, मी प्रयत्न करते. हा. काय ग? थांब, मी परत घेते. हा. काय ग, काय झालं? मी आधीच म्हणाले होते ना निशाद, अरे आधी आपण दोघी मिळून गायचो म्हणून ते जमून यायचं. एनिवेज,
काय झालंय निषाद? जसं की तुला माहीतच नाही काय झालंय. 31 डिसेंबर आहे आज. बघ. मला एंडच सुचत नाहीये. मी हरलोय. हे बघ, तू प्रयत्न करू शकतोस. तू बाबांना फोन कर आणि सांग त्यांना. त्यांनी काय होणार आहे? त्यांनी काय होणार आहे? अरे प्रयत्न तरी कर. तुला माहितीत ना बाबा कसे. हे असं कुठे असतं का? हा, स्टोरी लिहायला टाइम लिमिट वगैरे. बरोबर. कलेला हा कलेला टाइम लिमिट घालतं का कुणी? बरोबर आहे तुझं निषाद, पण ऐक, एकदा बोलून बघ बाबांशी. मला नाही करायचा आहे फोन. निषाद, जेव्हा तुला गरज होती तेव्हा ही 2 वर्ष तुझी कला तुझ्या सोबत होती आणि आज कलेला तुझी गरज आहे. तर तू पाठ फिरवू नकोस आणि जसं 4 वर्षांपूर्वी वागलायस तसं प्लीज परत वागू नकोस. हॅलो हॅलो. हा निषाद बोल. मिळाला का पब्लिशर? हा बाबा, मी त्या संदर्भातच तुम्हाला फोन केला होता. मला 1 महिना अजून द्या ना. हा, मला एंड सुचत नाही. फक्त माझा एंड फायनल झाला की. निषाद, मी तुला आधीच तारीख दिली होती आणि तू ती मान्यही केली होतीस. बाबा बाबा, एक चान्स द्या ना बाबा, प्लीज. मला काही ऐकायचं नाही आहे. तुला डिसिप्लिन नाही आहे आणि तुला जमलेलंही नाही आहे आणि मला हेच तुला पटवून द्यायचं होतं. यू डोंट बिलॉंग हिअर. नो नो नो, आय बिलॉंग हिअर. आय कॅन प्रूव्ह इट यू ना. हा बाबा प्लीज, बाबा प्लीज एक चान्स द्या ना बाबा. हॅलो बाबा प्लीज. मने बावरी ये मेरी आस पुरानी, मने बावरी ये मेरी आस पुरानी, कलम में दीवानी मेरी मलंग जवानी, कलम में दीवानी मेरी मलंग जवानी, मने बावरी ये मेरी आस पुरानी. वाह, अप्रतिम. किती सुंदर व्हायोलिन वाजवत आहोत तुम्ही. खूपच छान. हो म्हणजे मी इतके दिवस या रस्त्यानं जातोय, मला व्हायोलिनचा आवाज कधी आलाच नाही. हा म्हणजे ड्रम, गिटार ह्यांचे आवाज येत असतात, पण व्हायोलिन. हो,
म्हणजे महिन्यापूर्वी मला या बॉक्समध्ये सापडलं. पहिल्यांदा वाजतच नव्हतं, दुसऱ्यांदा वाजलं तेही बेसुरं. आज अचानक काय झालं माहित नाही, पण एकदम सुरात वाजायला लागलं. अप्रतिम अप्रतिम.